प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या कामामध्ये अतिशय प्रगती करतायत, विकास करतायत, हे आपल्या परिचयातून आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आदरणीय माझे सिरसाट सर, चौधरी सर, घोडे सर, भाजी पाटील सर, यांना मानाचा माझा मुजरा. आणि गुरु म्हणजे खूप मोठं कार्य केलं आहे त्यांनी. जेवढं सजवलेली आहे ही शाळा आपली, सुंदर अशी वृक्षारोपण केलेलं आहे. सर्वांना एकदम आनंदाचा माहोल आहे. आणि सर्व जेवढे लोक जमलेले आहेत, काही कुठून आलेले आहेत, दुरून आले आहेत, मुंबईचे आहेत, कुणी गुजरातचे आहेत, कुणी नाशिकला राहणारे आहेत. सर्व परिपूर्ण आपली जबाबदारी सर्व स्वीकारत आहेत लग्न करून. आणि काय सर्वांनी यशाकडे जाण्याचा मार्ग हा सर्वांनी चांगला परीने हेतूने असा नेला पाहिजे. आणि आपला आईवडिलांचं नाव कधी खाली झुकणार नाही असं कधी वागलं पाहिजे आपल्या माणसाने जीवनात. असंच आपलं ध्येय ठेवलं पाहिजे आणि सर्वांनी चांगलं पुढे गेलं पाहिजे ही इच्छा ठेवली पाहिजे. आणि माझं 2 शब्द मी संपवतो. त्या गुरूंचं ज्ञान आपण ग्रहण केलं. एक गुरुदक्षिणा म्हणून आपण सर्वांनी जे काही प्रेझेंट या ठिकाणी आणलेलं आहे, ते प्रेझेंट या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व स्टाफ यांच्या समोर या ठिकाणी 4-5 मुलं येऊन से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम. दरवाजे से दुनिया के राज खुलते. Good afternoon. Sit down. Today we are gathered here. We come together here for the special purpose. Yes, coming. Because after many years we have get together here. This is a golden opportunity to us. Whenever we come together, at that time our feelings are exaggerated. Do you understand this? What is I am saying? Yes. Because
you are experience holder now. Now you are not learner, you are not student, but you got the most experience now. And now you can teach me, sir. In this world, such types of activities are done because experience is the teacher, and that experience teaches us more than गुरु. आता हे जे झालं किती शांत बसले याला म्हणतात इंग्रजीचं मत. खाली नव्हती, काहीतरी महत्वाचे बोलतायत आणि काहीतरी महत्वाचे नाही मी बोललो, पण इंग्रजीमध्ये बोललो. फार हुशार. आता तुम्हाला शिकवण्या एवढे तुम्ही लहान नाही, सगळ्यांना आता चांगल्या प्रकारचे अनुभव आले की हा जो एक आनंद तुम्हाला आता भेटतोय की 2007 साली आपण जो वर्ग सोडून गेलो त्या वर्गात आज आपण बसलेलो. हा एक आगळा आणि वेगळा आनंद. त्या जुन्या आठवणी तुमच्या लगेच लक्षात आले असतील की अरे आपण काय खोरी करायची की आतापर्यंत आपण जे टेन्सेस शिकलेलो आहे, काळ शिकलेलो आहे. आम्ही तुम्हाला काळ सांगायचो, काळ पाठ करा रे, टेन्स पाठ करा रे. टीचर करतो, टीचर भी कारागीर पण व्हेरी गुड. आपला एक्सपिरियन्स सांगा, आपला अनुभव सांगायचा. शाळेतला असेल, आपल्या समजा आपण ज्या ठिकाणी काम करतोय तिथला असेल, किंवा आपण 10वी पर्यंत या ठिकाणी होतो, की असा एखादा विनोदी अनुभव असेल की शिक्षक आमचे असे होते तसे होते, असा प्रसंग घडला. या बाबतीत तुम्ही तुमच्या रिॲक्शन तुम्ही देऊ शकता. मला इंग्लिश येतच नाही, तर सरांनी एवढा खूप प्रयत्न केला की कमीत कमी सरांना घाबरून मी म्हणजे शाळेत यायचीच नाही. आणि सर आमच्या गल्लीत राहायचे, सरांना बघून डायरेक्ट लपून राहायची. आणि मग सरांनी मला इंग्लिश खूप शिकवण्याचा प्रयत्न केला. मग सरांनी शिकवली तर लाईन उलटी लावली. मग सर्व मुलांनी मला पण म्हणजे प्रतिसाद दिला. मी उलटी इंग्लिश म्हणाले पण आली ती मला, हो आली. आणि मग आता सरांच्या आशीर्वादाने खूप म्हणजे सर्व चांगलं आहे मला. आणि त्यावेळेस मला म्हणजे असं अक्षर येत नव्हते एवढे, पण आता बऱ्याचपैकी मला यायला लागले. हेच माझे अनुभव. आणि खूप असं म्हणजे बालपणीच्या खूप आठवणी आहेत की असं खूप सांगण्यासारखं आहे, पण आता बाकीच्यांना वेळ द्या. तसे त्यांनी शिक्षणामध्ये आमच्या जीवनात रंग भरले. शेजारांनी मराठी शिकवली, ते पण अनुभवले. तुम्ही इंग्रजी शिकवली आणि तुम्ही म्हणाले कार्ड तुझी कसं काय म्हणाले की मला जेव्हा आठवण पडायची तेव्हा मी सरांजवळ डायरेक्ट जायचो. कारण की माझ्या घराजवळ सरांचं घर नव्हतं, सरांच्या घराजवळ माझं घर होतं. मला जेव्हा पडेल तेव्हा मी डायरेक्ट बाबा म्हणून सरांकडे, बाबा मला समजलं नाही, मला नवीन सरांनी मला ते शिकवलं. माझ्याकडे सरांनी ज्याप्रमाणे भूमिती शिकवली त्या डोक्याला मी फीडबॅक ते सर 5 वर्षाच्या प्रमाणात मी माझ्या लक्षात आहे. आणि तुमचे ते सर्व शिकून मी आज आपल्या या गावात 150 विद्यार्थी शिकवले. अरे वा. 10वीला आम्ही पदार्पण केलं. 10वीचा पहिला दिवस बोर्डाची परीक्षा येते. सगळ्यांना वाटायचं की बोर्ड म्हणजे त्या 9वी आणि 10वीचा जो व्हॅकेशन आहे ना, सुट्टीचा काळ, त्याच्यातच पोरं तयारी लागले. अपेक्षित मराठी पुस्तक वाचायला लागले. आणि मग पहिला दिवस आला 10वीचा, वर्गात आलो. वर्गात सर आणि NH चौधरी सर, त्यांच्यावर काय कुठला मनाचा दबाव होता काळाचा काय. ते पहिल्या दिवशी एवढं जमलेलं असं सर्व शाळांना, सर्व विद्यार्थ्यांना, इव्हन आमच्यात राहुल हुशार, राहुल गायकवाड आता उपस्थित नाही, त्याला पण मुलींना पण ठेवलं. आम्हाला त्या दिवशी कळलं एवढी कडक असते 10वी की आजपासूनच सुरू झाली. नंतर हळूहळू जेवढं त्यांनी शिक्षण दिली तेवढं प्रेम पण दिलं. सायन्स वाचिता वगैरे जे काही वाजवडीचं भूमिती तसं त्यांनी खूप मस्तपैकी भूमिती शिकवली. तुम्ही आम्हाला काढ शिकवले. खूप मस्त आमचा 10वीचा वर्ग गेला आणि खूप बरं वाटलं.
आणि जर वर्गात पुसले का मला असं वाटायचं आता 60 सड्या काय 60 सड्यामध्ये जे सरांचं घे शेवटचा नंबर असायचा सर ज्यांचे घ्यायचे त्यांचे प्रश्न घ्यायचे एबीसीबी 10वी मध्ये शिकले म्हणजे 5 साड्या म्हणजे टोटल पहिल्या दिवशी 50 दुसऱ्या दिवशी 60 पण एवढा आनंद होता सर एवढं खाऊन सुद्धा म्हणजे सर हा गुरुदक्षिणा जी तुमच्या टायमाची होती सर ती गुरुदक्षिणामध्ये भरपूर येस होतं भरपूर फरक होता आताचे जे पालक आहे सर मुलांना 2 छड्या मारले इथं गुरूंना बोलायला येतात पहिले लोक होते माझ्या आई-वडील पण शाळेत आले शिसा सरांनी मला एकदा मारलं आबांनी फोन केला काय सांगितलं त्याच्या गाडीवर जाता म्हणे भयंकर मारलं आताचे जे पालक आहे मी सुद्धा एका 2 मुलांच्या पालक आहे आता जरी माझ्या मुलगाला 1 छडी मारली तर मी सरांना बोलतो ते काम लोकांनी करायला नको पाहिजे गुरुदक्षिणा कसा म्हणतो आपण आपल्या आई वडीलपेक्षा गुरूंना मान गुरु आहे पण लोक आहे ना त्याचे आता एवढं पालन करत नाही 10वीला जे शिक्षण होतं आता ते पहिलीला शिक्षण देत आहे तर एक मुलांनी पण कुणी बी असो आपण पालक आहे कधीच गुरूंनी जरी 1 छडी मारली 2 शब्द आपण पालक म्हणून सर्व म्हणून बोलतोय बाकीचं नाही सांगतोय आपल्या वर्गापुरतं सांगतोय तर आपल्या वर्गाची गावागावची पिढी आलेली कोणी कुठल्या तालुक्याहून कोणी कुठल्या तालुक्याहून तर आपण एवढ्या लोकांनी एक काम करायला पाहिजे जे आपले मुलं आहेत घरी यांना जरी गुरूंनी मारलं तर त्यांना बोलायला नको पाहिजे कुठलेही गुरु असो तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तर एक आपली शिकायला पाहिजे आपली येणारी पिढीला आपण चालना द्यायला पाहिजे हा 2 शब्द 10वी EBCD येत नव्हती 10वीची बोर्डाची परीक्षा होती आमची नांदेडला आम्ही होतो नेमका त्याचा नंबर माझ्या मागे होता बरोबर आपल्या वर्गातले कम से कम 2-4 जण नापास झाले 10वीला पण त्याला EBCD 10वी देत होती तो पास होऊन गेला तो होता मी होतो आणि राहुल गायकवाड होता एकच क्लासमध्ये आम्ही होतो 3 जण कोणालाच विचारायचं नाही तो फक्त येऊन आमच्या जवळ बसून जायचा काय लिहायचं पटक्यात लिहून घ्यायला पास होऊन गेला तो मी विचार करायला लागलो जरा चांगले हुशार नापास होऊन गेलो 2-3 जण की सर्व मुलांना विचित्र म्हणजे असं चकित होऊन गेले की हा कसं काय पास होऊन गेला अरे मग आता एक पोलिसांना सापडत सगळ्यांचीच परिस्थिती छान असते किंवा सगळ्यांचीच व्यवस्थित परिस्थिती आहे आधी परिस्थिती तशी नव्हती जशी परिस्थिती होती तशातच आम्ही पण दिवस काढलेले आहेत पण वाजे पाटील सरांनी मला अक्षरशः वया पण नसायच्या पण वाजे पाटील सरांनी मला वया सुद्धा पुरवलेल्या आहेत एक जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे परिस्थिती आपल्या यशाच्या आड येत नाही त्या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा हे आपल्याला मिळालेलं शिक्षण आणि आपला अनुभव आणि आपलं स्किल याचा जर योग्य वापर केला तर आपण यशाच्या मार्गाकडे निश्चित जातो जसे तुम्ही आता सर्वजण गेलेले सर तशीच माझी परिस्थिती पाहू 5वीच्या वर्गात मी पुस्तकं घेतली 6वीत माझ्यावर पुस्तकं घ्यायला पैसे नव्हते सरांनी त्यावेळेस आपण शाळेकडून पुस्तकं द्यायचे गरीब विद्यार्थ्यांना सर स्पेशल माझ्यासाठी एक सेट काढून ठेवायचे त्या सरांचे मी आभार मानतो तुमच्यामुळे इतकं शिकलो एवढा घडलो सर्व सरांचे मी आभार मनापासून व्यक्त करतो तुमच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचतोय मी म्हणजे मला तर स्पोर्ट फार आवडायचं पहिली गोष्ट सगळ्यांनाच माहिती मी स्पोर्ट मध्ये चांगला होतोच आणि मध्ये रनिंग वगैरे असेल काय असेल व्यायाम वगैरे असेल तर मी 20 किलोमीटर समजा 20 मिनिटामध्ये मी 5 किलोमीटर इझिली पडून जातो त्या टायमाला पोलीस भरती वगैरे गेली होती मी त्यावेळेस तर विवेचन सर एवढे जबरदस्त फुटबॉलर प्लेअर सारखे खेळत होते त्यांच्या आमच्यासोबत त्या टायमाला म्हणजे विवेक चौधरी सर एन चौधरी सर जे विवेक चौधरी सर आपण बॉलिंग करत होता एक दिवशी आणि संध्याकाळच्या वेळ होती 5 अर्जुनची बॉलिंग जवळजवळ 120-130च्या स्पीडची राहते सर्वांना माहिती बहुतेक पूर्ण खेळलेले त्यासोबत तर दोघं बॉलला युनिट चौधरी सर 2च बॉल खेळले दोघंही बॉल 6 म्हणजे इतकी जबरदस्त टायमिंग सरांची खेळण्याच्या बाबतीत तसे खेळण्यामध्ये सर आम्हाला सपोर्ट करायचे खो खो असतील कबड्डी असेल तर एक वेळेस आम्ही बहुतेक आपण साडव्याला गेलो होतो कबड्डी खेळण्यासाठी आणि माझे भाऊ वारलेले होते वगैरे त्या टायमाला मी येण्याच्या परिस्थितीत नव्हतो पण मग सर बोलले तिला
आपल्या शाळेचा खेळ आहे, आपल्याला जावं लागेल परिसरामध्ये तिथं पाठ करावं लागेल, आपल्याला पार्टिसिपेट करावं लागेल. तर तिथं आम्ही गेलो, तिथं पण खेळून आलो. त्याच्यानंतर आम्ही फुले आपले महात्मा फुले कॉलेज आहे तिथं आपण परिषदेला गेलो होतो. तर तिथून पण भरपूर आम्ही अनुभव घेतलेले शिक्षणाच्या बाबतीत. आपल्याकडे जे शिक्षणाचा हात घेतलेला आहे आम्ही, तर ते आम्ही आजपर्यंत आम्हाला कामात येत आहे. आणि आजच्या विज्ञान युगामध्ये हे महत्त्वाचे आहे की तुम्ही आम्हाला परिस्थितीशी कसं जुळायचं हे शिकवलेलं आहे. म्हणून आज आम्ही कॉम्पिटिशन असतील, कुठं भविष्यामध्ये आलो तिथं कॉम्पिटिशन असेल, कुठल्याही व्यवसायात असतील, कुठे शेतीमध्ये व्यवसायामध्ये असतील, तर त्या तुमच्या शिक्षणामुळे आम्ही आज आम्ही भविष्यामध्ये काहीतरी घडतोय आणि अजून याच्यापेक्षा काहीतरी आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. जे तुम्ही आम्हाला घडवलं, आम्ही जे घडलो, जे तुम्ही आम्हाला घडवलं ते आमचे मुलं तुमच्याकडून घडवावे हे आमची इच्छा आहे. म्हणून माझे काकाचे मुलं मी इथंच ठेवले. मला लय कॉल आले की तू त्यांना सर्वेला पाठव, इथं पाठवत असं कर, पण नाही. कारण की आमच्या गुरुवर आमचा भरोसा आहे. सर्वात प्रथम विद्यार्थ्याच्या त्याच्या गुरुवर भरोसा पाहिजे, पूर्ण मन त्याच्यात पाहिजे, तरच तो पुढे जाईल. नाही तर मग तो जागेवरच राहील. आणि जर काही करण्याची त्याची ताकदच नसेल तर मग पैसा सगळं असून बी तो काही कामाचा नाही. पण माझं एक मत आहे की माझा मुलगा आता अंगणवाडी आहे, पण जर तो पुढे आला तर मी त्याला याच शाळेत शिकेन, याच बरोबर त्याला शिक्षण देईन आणि त्याला ज्ञान वाढावं हे मी माझा प्रयत्न करेन. ते प्रिय पालक लोकांनी काय करायला पाहिजे, पालक लोकांनी याच्यात थोडीशी जागरूकता घ्यायला पाहिजे. शिक्षणामध्ये एवढं कॉम्पिटिशन वाढलंय की लोक जे करताय आता कुठेतरी क्लास लावता बाहेर, कुठे काय कोणत्या शाळेत टाकतात, ते या गोष्टी पालक लोकांनी हे पाहायला पाहिजे की आपण जिथे टाकतोय तो आधी तो शिक्षक किंवा ते क्लासवाले त्याच्यात पूर्ण आहे का, कुठे ट्युशन लावतोय, ट्युशन मध्ये पाठवतोय तर ते ट्युशन वाले त्याच्यात पूर्ण आहे का. एवढी शाळा, एवढे शिक्षक लोक आहेत, त्यांच्याकडे एवढी डिग्री घेऊन बसले, पण आपण ते सोडून कुठे बाहेर हे करतोय, ते पण चुकीचे आहे ना. याच्यात पालक लोकांनी थोडी दक्षता घ्यायला पाहिजे. किंवा राहुल म्हटला भरपूर पोरांची जी परिस्थिती आहे ती हालाकीची होती तेव्हा. म्हणजे असं नाही की मोनाली किंवा राहुलच, मोनाली किंवा राहुलच, सगळ्यांची परिस्थिती हालाकीचीच होती. जसं बटू असेल, मी असेल, अर्जुन असेल, भरपूर पोरं होते, वानखडे असेल. सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने प्रयत्न केले. तेव्हा सगळे शिक्षक लोक सांगत होते की तुम्ही शिका, पुढे जा. सगळ्यांची तडफड होती, सगळे सांगायचे. जसं मोनाली म्हटली तसाच सेम सपोर्ट मला वाजे पाटील सरांनी भरपूरदा केला आहे. मला लिटरली कपडे नसायचे माझ्याकडे, शाळेचा गणवेश नसायचा माझ्याकडे. एकदा आमदार साहेब आले होते, गुलाबराव पाटील आमदार होते तेव्हा. तेव्हाही सरांनी मला उठून तिकडे गरीबाचा पोरगा आहे, शिकतोय, हुशार आहे म्हणून याला कपडे वगैरे द्या, असे भरपूर सपोर्ट केले सरांनी. 10वी नंतरचे जे दिवस होते सर, ते खरंच खूप चॅलेंजिंग अँड टफ होते. 10वी सोडल्यानंतर जे मी अनुभवलंय ते खूप डेंजरस होतं माझ्यासाठी. 10वी नंतर मी ITI नंबर लागला, माहीत नव्हतं, गायडन्स नव्हता, काय करायचंय पुढे. बस लोक धावतायत म्हणून आपण त्याच्या मागे धावायचं असं चालू होतं. ITI नंबर लागला, ITI गेला. ITI नंतर काय करायचं माहीत नव्हतं, परिस्थिती हालाकीची होती, घरीच होतो. आणि माझ्यासोबतचे मित्र चालले होते कुठं इंटरव्ह्यूला, केबीएसला. तर मला संध्याकाळची वेळ होती, मी सकाळची वेळ होती, सकाळच्या गाडी. अर्जुनने मला आवाज दिला, अरे विनोद तुला असा भापाटीचा मुलगा आहे, त्याने सांगितलं की तुला इंटरव्ह्यूला जायचंय, बॉसला इंटरव्ह्यू तुमचे म्हणून केबीएसला. सकाळी तेव्हा गडाल्यावर मी धावत आलो. तोपर्यंत 9ची गाडी गेलेली होती, 10ची गाडी यायची नाही. घरी आलो, वडिलांना सांगितलं की असं असं आहे, काय करू. वडील म्हटले पैसे नाही आपल्याकडे, तुला मी पाठवू शकत नाही. लिटरली आमच्याकडे 100 रुपये सुद्धा नव्हते वडिलांकडे तेव्हा. मग मी यायच्या मागे लागलो, नाही इंटरव्ह्यू सगळे जात आहेत, शिकलोय मी, मला काम करायचंय, पुढे जायचंय, कारण की घरची परिस्थिती मला माहिती होती. मग वडील म्हटले ठीक आहे बघतो. आई किरकिर करत होती वडिलांच्या मागे. वडील आले, एक दुकानदाराकडनं पैसे घेतले, 80 रुपये घेतले उसने, मला दिले. गाडी गेली होती, मी पैसे घेतले, म्हटलं मी जाणारच नाही, आता गाडीच नाही, कसं जाऊ. मग वडील धावत गेले, दुधाची गाडी होती आमच्या गावात, त्या गाडीवर बसवलं, गेलो. माझ्यासोबत जवळपास आम्ही 7 पोरं होतो. 7 पोरांपैकी मी एकटाच सिलेक्ट झालो. लागलो तिथं, सगळे 6 घरी वापस आले.
त्यानंतर 1 वर्ष तिथं केलं. त्या इन बिटवीन मध्ये दशरथ पण माझ्यासोबत आला तिथं कामाला. आम्ही दोघं सोबत एकासोबत शेअरिंग करत होतो. पण त्यानंतरही माहिती होतं की हे आपलं म्हणजे कट ऑफ नाही, इथनं पुढे आपल्याला अजून काहीतरी कुठतरी जायचं आहे, काहीतरी करायचं आहे. मग तिथनं पुढं मोठा भाऊ माझा जो जगदीश इथं शिकला आहे तो पुण्याला गेला होता एका मित्रासोबत कामाला. मग तेव्हा असं वाटलं की इथं काय करायचं, पुण्याला जाऊ म्हणून. पण त्या पिरियडमध्ये गेल्यानंतर 1 वर्ष असं वाटलं की नाही काहीतरी शिकावं. वापस घरी आलो. त्रिमूर्तीला ॲडमिशन घेतलं, डिप्लोमा केला. डिप्लोमा केल्यानंतर परत घरी राहिलो. परत काय करावं, दादाने बोलवलं तिकडे. परत तिकडे गेलो. सहवास चांगला भेटला मला, सिनियर चांगले भेटले. त्यानंतर डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. 3 वर्ष इंजिनिअरिंग केली. इंजिनिअरिंग केल्यानंतर मला एक चांगली कंपनी भेटली, MNC कंपनी. तिथे मी जॉबला लागलो इंजिनियर म्हणून. तिथनं पुढं परत मला ऑपॉर्च्युनिटी येत गेल्यात. मी स्विच करत गेलो जॉब. एक कंपनी सोडली, दुसरीत लागलो. तिथं BE वर लागलो. मग तिथं लागताना थोडं पॅकेज पण चांगलं भेटलं. तिथं परत असा विचार आला की नाही अजून स्टॉप नाही आपण अजून काहीतरी शिकावं. परत अजून ॲडमिशन घेतलं MBA ला. ते आता कंटिन्यू करतोय मी. लास्ट सेमिस्टर माझा आता. आणि ह्या इन बिटवीन मध्ये सर मी भरपूर जसं माझं म्हणजे वेलविशर होते तसं मी भरपूर लोकांचं वेलविशर बनत गेलो. गावातही भरपूर पोरं घेऊन गेलो मी. भरपूर लावले पण. काही पोरं घरी आले, काही टिकले नाहीत, काही टिकलेत, काही बाहेर गावाचे पोरंही जे चांगले वेल एज्युकेटेड होते, इंजिनियर होते, त्यांना चांगल्या कंपनीत लावून दिलं. त्यांना आज माझ्यापेक्षा जास्त पगार आहे. 20-22 लाखाचे पॅकेजेस आहेत त्या पोरांना. अशी पण पोरं मी लावून दिले. आणि ते म्हणजे असं मानतात की नाही, पण मी असा विचार केला परिस्थिती अशी की त्याला जे पोरं लावलेले त्यांनी जे पोरांना परमानंट केलंय ते पोरं त्याला 2-2 लाख रुपये द्यायला तयार होते. त्याने 1 रुपया न घेता त्या पोरांचं काम करून दिलेले. कारण की मला पण तसंच गायडन्स भेटलं किंवा मला पण तसंच सपोर्ट केला भरपूर सरांनी जे माझे सिनियर्स होते. आणि त्यांनी माझ्याकडनं काही असं घेतलं नव्हतं. त्यामुळे मला पण ती जाणीव होती की आपण जसं पुढे गेलोय तसं आपण लोकांना पुढे न्यावं म्हणून. भरपूर पोरांना अजून पण मी गायडन्स करतो. भरपूर माझे जे ज्युनियर्स आहेत वगैरे किंवा जे नवीन पोरं येतात किंवा माझे मित्रपरिवार आहेत ते पण मला कॉन्टॅक्ट करतात. बाबा असा मुलगा आहे, याला लावून दे, याला गाईड कर, याला सांग की तू कसं फेस केलं. कारण की मी ज्या परिस्थितीतनं वर गेलो होतो ते मला जाणीव होती. मला माहिती होतं की पोरांना काय कमी पडतं, तर पोरांना गायडन्स कमी पडतं, करायचं काय ते कमी पडतं. तर भरपूर मी पोरांना सांगतो की तू याच्यानंतर हे कर, हे क्लासेस लाव, हे हा स्टडी कर, असं मी सांगत असतो. तर एक आठवण आहे 2 वर्षापूर्वी मी एका पोराच्या लग्नात गेलो होतो. तिकडेच बारामतीचा होता. लग्नाला गेलो. वय वर्ष त्याचं 30 होतं. तेव्हा मी त्याला जॉबला लावला होता. अशी जस्ट एक ओळख झाली होती. मी सानंदला गेलो होतो एका सप्लायरकडे ऑडिटसाठी. तेव्हा तिथं ओळख झाली. मग तो थोडं छोटं करून बोलला, सर एवढं शिक्षण झालंय, BE झाली, UPSC MPSC होता, त्याच्यात अपयश आलं, काय करायचं सर समजत नाही, लग्नाचं वय आलंय, वडिलांना कॅन्सर आहे आणि म्हणजे पुढचं मला कळतच नाही. वडील टेन्शन मध्ये असतात, आई टेन्शन मध्ये असते. मग मी त्याला जॉबला लावलं. 1 वर्ष झालं, परमनंट झाला तो. त्याला पण चांगल्या पॅकेजवर लावलं. 9 लाखाचं पॅकेज होतं त्याचं. मग त्याचं लग्न जमलं. त्या पिरियडमध्ये मी त्याच्या लग्नाला गेलो. आणि लग्नाला गेल्यावर त्याने मला आवाज दिला, सर ते तिकडनं येत होता सजून. त्याने आवाज दिला, अरे सर इकडे ऐकलंय. मी गेलो. गेल्यावर त्यांनी त्याच्या वडिलांना ओळख करून दिली. आणि ओळख अशी दिली सर त्याने की मला म्हणजे 2 मिनिटं मी स्तब्ध झालो. त्याने वडिलांना सांगितलं, हेच ते सगळं ज्याच्यामुळे तुम्ही सगळं बघताय. आणि मला थोडंसं म्हणजे मी अनपेक्षितपणे जे काही केलं ते खूप मोठं केलंय आणि मी ते म्हणजे करत राहील असं पुढं. ते थोडंसं प्रयत्न करतो. आणि सर्व एक मला जे करतं, कर्माज रिटर्न्स टू यू. कर्मा असे असतात जे तुम्ही करणार दॅट विल बी कम्स टू यू अगेन. आणि मी ते थोडं अनुभवलंय. इव्हन मी छोट्या गोष्टी अजून सोबत खूप शेअर करतो. छोट्या गोष्टी जे चूक झाली माझ्याकडनं सांगतो की चूक झाली बाबा, हे व्हायला पाहिजे. इव्हन मी त्याला पण गाईड करतो की त्याच्या मुलासाठी त्याने काय केलं पाहिजे, पुढं काय झालं पाहिजे. तर जेव्हा मी इंटरव्ह्यूज घेतो पोरांचे, जेव्हा मला कळतं की त्यांची परिस्थिती काय आहे, मी कधी कधी असं पण करतो, थोडं इग्नोर करतो. एखादा पोरगा आहे, गरीबाची परिस्थिती आहे, बेसिक नुसतं इंट्रोडक्शन पण नाही देत आहेत, तरी मी त्याला ठीक आहे शिकेल आणि कष्टाळू आहे, जाणीव आहे, करेल. आणि भरपूर पोरं ते त्या शब्दाला खरे उतरतात आणि खूप पुढे जातात. तर मी माझं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल धन्यवाद. तुमच्याच बरोबर बसणारा, तुमच्या सोबत बसणारा विद्यार्थी हा कसा आहे आणि त्याने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. मग मी येता येता मला अर्जुन पण बोलला, माझ्या हाताखाली सर 80 ते 90 मुलं आहेत, आपण काय करतोय, कुठे चाललोय आपण.
बरोबर आहे की नाही? आपण कुठे होतो? एक सर्वसाधारण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलो आहेत आपण सगळे, आहे की नाही? सर्वांची परिस्थिती हालाकीची होती हे आपल्याला माहिती आहे, परिस्थितीची जाणीव सर्वांना आहे. परंतु आपण जेव्हा एक एक पाऊल पुढे टाकत चालतो तेव्हा काय होतं हे सगळ्यांसमोर हे 2 उदाहरणं आहेत समजा, किंवा अशी आता भरपूर उदाहरणं आहेत. कळत न कळत आपल्याला पोलीस खात्याच्या याच्यानुसार पण आताच पाहिलं आपण की लगेच त्याने सपोर्ट केला, खांदा देऊन परत आपल्या बेंचवर बसवलं. असं असतं, बरोबर आहे की नाही? जे जीवनामध्ये कोणावर काय संकट येईल काही सांगता येत नाही, परंतु हे जे अनुभव आहेत हे महत्वाचे आहेत. हे आपल्यासाठी नाही, आपण आज देऊन गेलो आहोत, आपण आपलं संपलंय आपल्या मुलांसाठी. पण यापुढील जी घडणारी पिढी आहे ती खूप सुंदर आहे, जग खूप सुंदर आहे. आपण म्हणतो की ते सुंदर जग पाहण्यासाठी आपल्याला आपले विचार असावेत आणि मनपत असं असावं. सर मी 2 वेळा 10वी नापास झालो. सरांनी गण सपोर्ट केला पण माझं डोकं चाललं नाही. हा, माझे डोकं जास्ती शिक्षण मध्ये कमी होतं, बैल म्हैस गाई त्याच्यामुळे जास्त. तर मी आज वर्षाचे 18 लाख रुपये कमवतोय. जाईल तर कोणाच्या धाक आहे, चेअरमनचा आहे का कोणाच्या काही जे ते जुटणार सर. त्या टायमाला नाना शेती करत होते तेव्हा 50-55 क्विंटल कापूस काढायचा. या वर्षी 150 क्विंटल कापूस काढला. आता मागून मक्की लावतात ते 400 साडेआठशे घेतात. म्हणजे मशीनचे 17-18 लाख, जमीनचे 17-18 लाख रुपये आवक चालू आहे. घरातून निघालो तेव्हा आमच्या वडिलांची परिस्थिती कमी होती. वडील बोलले शेती काम करून फायदा नाही, कुठं काहीतरी जॉब कर, तुझी प्रगती सुधरेल. त्यानंतर मी स्टेशनला जाऊन पुन्हा स्टेशनला झोपलो 2 दिवस 4 दिवस. त्याच्यानंतर पुन्हा स्टेशनवरून कुठे इकडे तिकडे जॉब शोधत होतो, नाही भेटत होता. शेवट मार्केटिंग फील्डमध्ये दिला. परत त्याच्यानंतर तो पण नाही आवडला. त्याच्यानंतर कॅटरर्स क्षेत्रामध्ये गेलो, ते पण नाही आवडला, म्हटलं नाही. त्याच्यानंतर कॉल सेंटरमध्ये पण काम केलं. कॉल सेंटरमध्ये पण कमी जास्त 6 ते 7 महिना तिथे पण काम केलं. ते पण त्या कॉल सेंटरवर एकच करत होते. 2 महिने 15 दिन, 2-3 महिन्यानंतर पगार देत होते. त्याच्यामुळे तो पण मला नाही आवडला. म्हटलं आता पगार देत नाही तर आपण काय करायचे. इथं राहायचे आपल्याला पुण्यामध्ये, खायच्या खर्च, राहायच्या खर्च, इतर सर्व खर्च असतो. त्याच्यानंतर मग मी एक आपल्या गावाकडच्या जळगावच्या म्हणजे त्याने मला सपोर्ट केला. बघ म्हणे पाटील ये म्हणे, मी तुला लावतो म्हणे, तुमच्या मार्केटिंग डेव्हलपमेंटची फील आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग त्याने मला सपोर्ट केला. त्याच्यानंतर त्याने मला सर्व मार्केटिंगचे नॉलेज दिलं, शिकवल्यानंतर मी कमी जास्त त्याच्याकडे 2-3 महिने ट्रेनिंग सारखी करत गेलो. त्याच्यानंतर स्वतः करत हळूहळू जमायला लागलं. त्याच्यानंतर मी स्वतःचा बिझनेस पायावर उभा करून घेतला आणि तो बिझनेस उभा केल्यानंतर आता माझ्या हाताखाली 5-10 पोरं काम करत आहे. बटूकडे पण मी भरपूर वेळेस गेलो, पालघरला, वसईला, त्याच्यानंतर ठाण्याला, सर्व ठिकाणी मी जात होतो. कारण बटूला कारण आपल्याकडचे पोरं लाव म्हटलं, आपल्याकडचे लावले होते मी, पण आपल्याकडच्या मुलांचं कसं आहे कामात हे नसतं. यांना काय आहे तर जिथे काम व्यवस्थित असेल तिथंच ते काम करू शकतात. मेहनत तिथे काम करू नाही शकत आपल्याकडच्या मुलं. सोडलं आणि तिथून बऱ्यापैकी स्ट्रगल केलं. बऱ्यापैकी छोट्या छोट्या गोष्टी मी ऑब्झर्व केल्या, त्या गुरुरूपी मी स्वीकारल्या. इथून काय शिकायला पाहिजे, इथून माझ्या आयुष्यात मी आतापर्यंत ज्या गोष्टी मी घेतल्यात ना, त्या गोष्टीमध्ये एक मला भेटला विशेष विषय म्हणजे तो याच्याकडनं शिकलो. आयुष्य माणसाने कसं जगायला पाहिजे, आयुष्य माणसाने कसं जगायला पाहिजे. सर हा घरून 3,000 रुपये घेऊन निघाला होता. मी याची स्टोरी सांगतो. 3,000 घेऊन निघाला. याला कुठल्या तरी एका मित्राने आमंत्रण दिलं. तो पुण्याला गेला, तिथं तो राहायला. तिथं त्याला मित्राने अचानक काय तर दगा दिला काय माहिती, पण लावलं त्याने कंपनीत लावलं. तिथं ते एंट्री फी 2,500 घेतली याच्याकडनं, 2 कडे 4 घेतले, याच्याकडनं 1,000 रुपये राहिलेत.
तिथं त्याने काम पण त्याला काम आवडलं नाही, पैसे गेले 1000 रुपये झाले. पुढे ते मित्राला सोडलं. पुढे 3 दिवस तो स्टेशनवर झोपला, पुणे स्टेशनला. फक्त वडापाव खायचा 3 दिवस. रात्री 11ला झोपायच्या, सकाळी 5ला स्टेशनला उठून देतात त्याला, म्हणजे जनरल तिथं उठून देतात. हा तिथे 3 दिवस काढले. तिथं परत त्याला एक परमेश्वरची मेहरबानी असते, फक्त मेहनत विचारतो. परमेश्वर फक्त मेहनत आणि सातत्य विचारतो. तसंच झालं. याच्याकडे जिद्द याने असंच 1-1.5 रुपये त्याला ते स्टेशनवर एक माणूस भेटला. तो मार्केटिंगचं काम करत होता तिथं पुणे स्टेशनला. त्याला भेटला, याने बघितलं ताजा पैसा आहे. हा त्याच्या मागे गेला. तो बोलला काम करशील? हो करशील. तो बोलतो काम करावं लागेल, मेहनत करावं लागेल, चुकीचं कुठलंही काम नाही, फक्त तुला इथं लास्ट सोडावं लागेल. आपल्या म्हणजे रेल्वेमध्ये काहीतरी सुरुवातीचा याचा विषय. आता त्याने भरपूर त्याला डेव्हलप केलं. त्याच्या हाताखाली पोरं आहे. त्याची स्वतःची एजन्सी आहे. आता त्याला मंथली त्याला मेडिकल त्याला मंथली त्याने ठरवलं. हा त्या मुलासोबत तो गेला. 3 दिवस त्याच्या हाताखाली काम केलं. याने म्हणजे त्याने ताजा पैसा बघितला. दिवसाला 700-800 रोकडा. कोणाची हे काही नाही. मनाला वाटेल तेव्हा जायचं. फक्त एकच आहे की त्याने सातत्य आणि मेहनत कंटिन्यू ठेवली, कामाची लाज नाही ठेवली. तो आज उपाशी नाही. त्याला यश भरपूर आलं. त्यानंतर त्याने तिथं त्यासोबत 6 महिने राहिला. नंतर त्याने सिटी चेंज केली. त्याने जिथं पब्लिक एरिया जाते तिथं म्हणजे स्वतःच्या बाहेर उभा राहिला. तिथून तो त्याने कोर्स केला त्या मार्केटिंगचा. मुंबईला आला. मुंबईला त्यांनी त्याची जबान चांगली, लँग्वेज चांगली, त्याला प्रेमळ शब्द, प्रेमळ लोक चांगले भेटले. त्यानंतर त्याने इव्हन आज आमच्या डिपार्टमेंट त्यांनी काबीज केलेलं आहे. कर्जत पासून तर दादर 60 पर्यंत ऑल पोलीसवाले त्याला ओळखतात. अबो PSI कॉन्स्टेबल नाही, अबो PSI. हा CP पण त्यांची ओळख आहे. त्याचं नेटवर्क एवढं आहे सर. तिथं तो सेंट्रल लाईन पकडायचा. आठवड्यात 1 दिवस माझ्याकडे यायचा. मी पण बॅचलर तो, माझं लग्न झालेलं होतं त्यावेळेस. परत त्याला वाटलं म्हणजे कधी वाटलं की तो वेस्टर्न लाईन पकडायचा, माझ्याकडे पालघरला भेटायला. तिथं राहायचा. आम्ही एन्जॉय करायचो. त्याची सगळी ट्युनिंग सगळं सांगायचं कसं तो काही मला त्यावेळेस नवल वाटायचं. पण त्याची मेहनत एवढी होती सर. मी औषध एवढा धडा घेतला. भविष्यात नोकरी जर माझी आज 0 झाली, नोकरी पाण्याचं कुठं आहे आज उद्या नाही, तर मी असं उदाहरण घेतलं की मी उपाशी राहणार नाही. मी उपाशी राहणार. सर माझं औषध वेगळं आहे. त्याच्यात खूप इतिहास भारत खूप वेगळं आहे. पण याचा औषध मला खूप वेळ वाटतो. खूप म्हणजे खूप वेळ वाटतो. आणि मी बऱ्याच लोकांनी इथे आल्यावर शेअर करायचो. राहुल, विनोद, नाचू की याचा औषध. आता तो एवढा सेट आहे सर. महिन्याला 1500 जातो, 1500 तिकडे जातो. तरी इथून पोरांना हँडल करतो. तिथं त्याची सेटअप पुरा बांधलेला आहे. कुठल्या रेल्वे स्टेशनला त्याच्या कुठल्या पोराला कोणी थांबवलं ना, ते तिथला पोलीसवाला कर्मचारी त्याला सोडेल. एवढं त्याचं नेटवर्क. एवढं त्याचं नेटवर्क. राकेशपेक्षा नेटवर्क पाहिजे. कोणाशी तू बोलू शकतो. आणि आता दादा तो म्हटला की त्याने लगेच PSI फोन लावून साहेब नक्की व्यवस्थित करणार. म्हणजे एक सांगायचा फक्त असला पाहिजे सत्याचा आणि मेहनतीचा आणि सत्याचा. म्हणजे मेहनत आणि सत्य जर असेल तर कधीही तो अपयशी होणार नाही. 6 वर्ष आम्ही राहिलो. आम्ही हाच वर्ग प्रत्येक पहिल्या बॅचचा घेतला, दुसऱ्या बॅचचा घेतला, पण तुम्ही बॅचने आम्हाला आपले काहीतरी आगळं वेगळं आहे. ग्रेट. तुम्ही मालक आहात जॉब मध्ये आणि सर्वांना सहकार्य करणारा एक पोटेन्शियल तुमच्यामध्ये. विनोद प्राऊड, एकदम प्राऊड. ग्रेट. आम्ही तुला घडवलं म्हटलं, आम्ही जिंकलं सगळं आयुष्यात, सगळं जिंकलं. योगेश, बटू, तुम्हाला सगळ्यांना घडवताना मला वाटतं आम्ही काय आता मिळवायचं बाकी आहे असं आम्हाला वाटत नाही. मित्रांनो खरंच तुमचा सगळ्यात मोनाली, ज्योती, किती आत्मविश्वास आहे. तुम्ही मुली आहेत, एवढा आत्मविश्वास घरी राहून बोलण्याची ताकद. एखाद्या आमदार खासदार महिलेकडे अशी ताकद यांच्याकडे दिसली मला. खरोखर मला तुमचा, कारण आम्ही अभ्यासतो, मुलगा काय बोलतो बरोबर की सर, की यांच्यामध्ये आत्मविश्वास किती, बोलताना किती सुंदर डेअरिंग आहे. पुढे जा, थांबू नका. सगळ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. थांबू नका. गावात कुठलंही चांगलं काम असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, कुठले असेल, पुढे या. कारण तुम्ही अजून प्रगती करणार आहे. कारण तुमच्याकडे आहे, खूप आहे. मित्रांकडे 3-4 पोरं होते ITI केलेले. त्यांना जॉब पाहिजे होता. मला फोन आला की बाबा मला जॉब पाहिजे असं. आणि तेव्हा त्याचे काहीतरी जापनीज लोकांसोबत मीटिंग होती. मी ते पोरं त्यांना नंबर देऊन दिला. ते लावत होते, आपण उचलत नव्हता. आणि मी फोन लावल्यानंतर उचलला, माझ्याशी बोलला तो. म्हटलं अशी पोरं लावायचे म्हणे, तू फक्त त्यांना तिथे गेटवर सांग की विनोद पाटील सरांनी पाठवलं असं सांगायला सांग. ते पोरं तिथे गेले, त्यांनी नाव सांगितलं. मोजून 5 मिनिटात त्यांची जॉईनिंग होऊन गेली होती. आणि नंतर त्या जापनीज लोकांनी त्याला झापलं होतं की बाबा तू या फोन ये, म्हणजे त्यांनी सांगितलं की माझ्या मित्राचा फोन होता बाबा.
मित्राचे बी महत्व आहे बुवा असं. महत्व आहे असं. महत्वाची meeting म्हणून त्याने दिसून गेला. याच्यातून फक्त भूक लागलेली आहे, प्रत्येकाला भूक लागलेली आहे. मलाही भूक लागलेली आहे, मला शुगर आहे, मलाही भूक लागलेली आहे. पण आहे ना, हे तुमचे जे विचार ऐकायला मी भूक विसरून गेलो माझी. कारण आहे ना, आपण म्हणतो एक गोष्ट लक्षात घ्या, आपण म्हणत असतो की माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो. आज तुम्ही माझे विद्यार्थी आहेत, पण मी तुमचा विद्यार्थी आज हे मला म्हणायचं. कारण मला तुमच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, आम्हालाही तुमच्याकडनं अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. की का, की प्रत्येक माणूस शिकत असतो, मरेपर्यंत विद्यार्थी असतो. सर माझे प्रिंटिंग क्षेत्राचे हब आहे. म्हणजे प्रिंटिंग क्षेत्रामध्ये तुम्ही मला अख्ख्या 3 जिल्ह्यांमध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव प्रिंटिंग क्षेत्रामध्ये कुठल्याही तुम्ही प्रिंटिंग प्रेसला गेले, कुठल्याही शॉपला गेले, फक्त माझं नाव सांगायचं रोहिदास वाघ, तुम्ही ओळखता. इव्हन मी काल परवा स्वस्तिक ऑफसेट आहे जळगावला, तर तिथं गेलो होतो. तर तिथं माझं आपल्या गावाचं नाव सांगितलं मी, बी प्राऊडली. तर त्यांनी एका मिनिटात सोडून घेतलं, नरेंद्र चौधरी सरांच्या गाव शाळेत का तुम्ही शिकलेले? म्हटलं आमचे सर. हे अनुभव आहेत आपल्याला येतात, रस्त्यामध्ये कुठं मिळतात. आणि आपल्याला म्हणजे आपलं कुठेतरी अस्तित्व आहे, आपल्या सरांचं कुठेतरी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तुला गावाला कोणीतरी ओळखता येत इतक्या मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी, हे पण महत्वाचं काम आहे. सर्व डॉक्युमेंट तिथे भेटतं स्वस्तिकवर शासनाचे. हा आणि सर्व काम आपलं होतं, प्रिंटिंग काम तिथंच होतं त्याच्यामध्ये. तर 3 जिल्ह्यांमध्ये मी ज्या कंपनीचं काम करतो, तर मी एकमेव इंजिनियर आहे 3 जिल्ह्यांमध्ये, कोणी काय मोठ्या कंपनीचं काम तर मी नंदुरबार, धुळे, जळगाव, परत बुरहानपूर पर्यंत एवढ्या ठिकाणी मशिनी देतो, सेल अँड सर्व्हिस काम करतो. माणूस अंगावर राहून प्रगती करू शकतो. मी सांगतो माझ्या मुलाला, माझी जबान 50,000 रुपये कमवतो सर. कोणाचे 1 रुपये बुडवत बी नाही, कोणाचे काहीच नाही. माणसामध्ये जिगर आणि इमानदारी. राकेश तुझे क्षेत्र असं आहे, तुझ्या बरोबरी बोलूच करू शकतो, सर्व करू शकतो. काही मुलं म्हणतात अभ्यास ही जरी अंगाडून राहिलं तर जिगर पाहिजे माणसामध्ये. अरे भाऊ तुझ्या क्षेत्रातला अनुभव सांगतो मी. आता काय 10 वर्ष पुढे समजा 10 वर्षामध्ये त्यांनी एवढं कमवून टाकलं, आम्ही आयुष्यभर मध्ये कमवलेली एवढं त्यांनी कमवून टाकलं. म्हणजे तुमचे जे क्षेत्र आहे, तुमच्या क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण, ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा, बिगिस आता पोटात झाड, खारीच्या दातांनी शेअर केल्या लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. आता शिकायला येणार बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे, सुटल्यावर उडती फुलपाखरांचे थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे.
मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो, तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंग मंगल, बड्डे कोणाच्या कोणाची चंगल, ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल, तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात, रोजचेच खेळ नवे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता